जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 127वा पदवी प्रदान समारंभ यासाठी रे रेग्युलर किंवा सप्लिमेंटरी डिग्री सर्टिफिकेटसाठी अप्लाय करण्याच्या बाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजेच आपल्याला 127व्या डिग्री सर्टिफिकेटला अप्लाय कशा पद्धतीने करायचं, कोणता विद्यार्थी कोणत्या सर्टिफिकेटला अप्लाय करू शकतो, म्हणजे रेग्युलरला कोण अप्लाय करू शकतं, सप्लिमेंटरीला कोण अप्लाय करू शकतं, रेग्युलर अप्लायची फी काय आहे, विदाऊट लेट फी किती आहे, विथ लेट फी किती फी आहे, याबाबत आपण माहिती बघणार आहोत. आणि फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबाबत देखील आपण माहिती बघणार आहोत. सगळ्यात प्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण एक परिपत्रक बघणार आहोत. जे परिपत्रक दिनांक 5 मे 2026 रोजी विद्यापीठामार्फत जाहीर करून देण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये विद्यापीठाचा 127वा पदवी प्रदान समारंभ अर्ज करण्याचा कालावधी त्यांनी सांगितलेला आहे. त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 127व्या पदवी प्रदान समारंभाचे आयोजन जून-जुलै 2026च्या दरम्यान करण्यात येणार आहे. त्यात जे विद्यार्थी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये उत्तीर्ण झालेले आहे, तसेच जे विद्यार्थी डिस्टन्स लर्निंगच्या अभ्यासातून म्हणजे दुरुस्त अभ्यासक्रमाच्या एप्रिल-मे 2025 असतील, तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये उत्तीर्ण झालेले जे काही पदविका म्हणजे डिग्री, डिप्लोमा किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे काही विद्यार्थी आहे, तर या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने उपरोक्त परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी, पदविका किंवा पदव्युत्तर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्याचं त्यांनी सविस्तर वेळापत्रक दिलेलं आहे, की ऑनलाईन अर्ज करण्याचा जो काही कालावधी आहे, तो 8 मे 2026 ते 31 मे 2026 पर्यंत तुम्ही विदाऊट लेट फी फॉर्म भरू शकता. आणि लेट फीसह 1 जून ते 15 जून 2026 पर्यंत लेट फीसह फॉर्म भरू शकता. त्यांनी या सोबत सांगितलेलं आहे की संबंधित विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेतस्थळावर म्हणजेच या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि त्यासाठीचं जे काही शुल्क आहे किंवा फी आहे, ती पण त्यांना ऑनलाईन भरता येणार आहे. आणि ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर आपल्याला या अर्जासोबत मूळ गुणपत्रिका म्हणजे ओरिजिनल रिझल्ट किंवा ओरिजिनल हार्ड कॉपी अपलोड करायची आहे. जर ओरिजिनल हार्ड कॉपी आली नसेल तर ओके, आपण जो काही ऑनलाईन निकाल आहे, त्या ऑनलाईन निकालाची प्रिंट काढा. त्यावर तुमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल किंवा सीईओ यांचा सही शिक्का घ्या. सिग्नेचर म्हणजे सही पण पाहिजे आणि सिग्नेचर सही आणि त्यांचा स्टॅम्प पाहिजे. तो ऑथराईज करून घ्या आणि तो काय करू शकता, तुम्ही ऑनलाईन अपलोड करू शकता. आणि एक महत्त्वाची टिप अशी आहे की जे विद्यार्थी ऑक्टोबर-नोव्हेंबर 25च्या अगोदरच्या एक्झाम म्हणजेच एप्रिल-मे 2025, ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 किंवा त्याच्या अगोदरच्या जे काही परीक्षा आहे, तर या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सप्लिमेंटरी किंवा डुप्लिकेट डिग्री किंवा डिप्लोमा किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनची जे काही डिग्री सर्टिफिकेट आहे, त्याचे प्रमाणपत्र भरण्याची जी काही लिंक आहे, ती कायमस्वरूपी सुरू आहे. आणि संबंधित विद्यार्थ्यांनी 127व्या पदवी प्रदान समारंभाच्या लिंकवर शुल्क न भरता ते त्यांना सप्लिमेंटरी मधून अर्ज करून त्यांना ते भरायचं आहे. अशा पद्धतीची ही सविस्तर सूचना दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला कळलेलं असेल की अर्ज करण्याचा कालावधी कोणता आहे आणि इतर रेग्युलर डिग्री सर्टिफिकेटला कोण अप्लाय करू शकता. तर जे विद्यार्थी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पास आउट झालेले आहे, ते विद्यार्थी रेग्युलर कन्व्होकेशनला अप्लाय करू शकता. तर जे विद्यार्थी एप्रिल-मे 2025 किंवा त्याच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये पास आउट झालेले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना सप्लिमेंटरी कन्व्होकेशन सर्टिफिकेटमधून त्यांना अप्लाय करता येणार आहे. आणि फीच्या बाबतीतली सविस्तर माहिती दिलेली आहे, की 8 मे पासून जे काही विद्यार्थी रेग्युलर कन्व्होकेशनला अप्लाय करणार आहे, प्रोफेशनल कोर्सला ₹410 फी आहे. तर नॉन प्रोफेशनल कोर्स म्हणजेच बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी सारख्या कोर्सला ₹310 पर्यंत फी आहे. तर लेट फीमध्ये तुम्हाला बी-ए, बी-कॉम, बी-एस-सीच्या नॉन प्रोफेशनल कोर्सेसला ₹560 फी आहे. तर प्रोफेशनल कोर्स बी-बी-ए, बी-बी-एम किंवा अजूनही एम-बी-ए वगैरे जे काही प्रोफेशनल कोर्सेस असतात, तर त्यांना ₹810 पर्यंत फी आहे. एलिजिबिलिटी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे, की जे विद्यार्थी ऑलरेडी पास आउट आहे, जे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025च्या परीक्षेत पास आउट आहे, त्यांनी रेग्युलरला अप्लाय करा. जे त्याच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये आहे, त्यांनी सप्लिमेंटरीमध्ये अप्लाय करा. रिक्वायर्ड डॉक्युमेंट काय लागणार आहे, तर तुम्हाला तुमच्या अंतिम वर्षाची मार्कलिस्ट फक्त लागणार आहे. सोबत तुम्ही तुमचं हॉल तिकीट जवळ ठेवा, कारण काही माहिती तुमच्या हॉल तिकीटवर किंवा निकालावर दिसून येणारी आहे.
त्यानंतर आता कशा पद्धतीने ऑनलाईन करायचं याची माहिती आपण बघणार आहोत आणि फीचं स्ट्रक्चरची मी तर तुम्हाला पूर्णपणे माहिती दिलेली आहे. आता तुम्हाला अप्लाय कसं करायचं त्याची माहिती आपण जाणून घेऊया. सगळ्यात प्रथम तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. इथे एक सर्टिफिकेट सेक्शन आहे किंवा इथे एक्झाम सेक्शन आहे. दोन्हीपैकी कुठेही तुम्ही क्लिक करू शकता. बट तुम्ही एक्झाम सेक्शनला इथे क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिलेला आहे. त्या बटनावर क्लिक करा. थोडंसं खालती थोडंसं खालती आपण स्क्रोल करा. इथे 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिलेल्या आहे. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही काय करू शकता, क्लिक करू शकता. त्यानंतर इथे प्रोसीड टू लॉगिन बटन आहे. त्या लॉगिन बटनावर क्लिक करा. इथे लेफ्ट साइडला तुम्हाला स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट लॉगिन बटन दिसलेलं आहे. जे विद्यार्थी अ, ज्यांच्याकडे अकाउंट नाही ऑलरेडी, तर ते विद्यार्थी क्रिएट अकाउंट या बटनावर क्लिक करतील. पण ज्यांच्याकडे एस-पी-पी-यूचं ऑलरेडी अकाउंट आहे, तर ते विद्यार्थी काय करतील इथे लॉगिन बटनावर क्लिक करतील. लॉगिन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे जे काही क्रेडेन्शियल दिलेलं आहे, त्याचा वापर या ठिकाणी करा. ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर जसं की तुम्ही परीक्षा फॉर्म भरताना जो काही मेल आयडी किंवा मोबाईल नंबर वापरला, तो या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. इथे मोबाईल नंबर ऑप्शन सिलेक्ट करा. मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा टाका आणि लॉग इन करा. जर आपल्याला मोबाईल नंबर माहिती आहे, पण पासवर्ड माहीत नसेल, तर आपण फॉरगेट पासवर्डमध्ये जाऊन पासवर्ड फॉरगेट करू शकता. तुम्हाला नवीन पासवर्ड रिसेट करून तुम्ही फॉर्म भरू शकता. आता काही विद्यार्थी असे आहे, की ज्यांना माहितीच नाही, की कोणता मेल आयडी किंवा मोबाईल नंबर वापरला. तर त्यांनी काय करा, की आपल्या कॉलेजकडे जा. इथे कॉलेज लॉग इन दिलेलं आहे, त्या बटनावर क्लिक करा. तिथे तुम्हाला एडिट स्टुडंट इन्फॉर्मेशन दिसेल. त्यामध्ये जाऊन तुम्ही पी-आर-एन नंबर सिलेक्ट करा. पी-आर-एन नंबर एंटर करा. तुम्ही कोणता मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरला, त्याची माहिती समजून येईल. जर आपल्याला काही अडचण असेल, तर मला चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा किंवा माझा नंबरही दिला आहे. तुम्ही त्या नंबरला संपर्क साधू शकता. तुमचा डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म हा भरून दिला जाईल. ओके. सो या ठिकाणी आपण काय करा, सविस्तर माहिती भरा आणि लॉग इन करा. आता आपण पुढची स्टेप्स बघणार आहोत. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, की एक विद्यार्थी आता 2025-26च्या वर्षामध्ये तो आता एम-कॉमला त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. पण त्याचा बी-कॉमचा डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म भरणं बाकी आहे. कारण हा विद्यार्थी एप्रिल 25 मध्येच पास आउट झालेला आहे. ओके. त्याच्यामुळे त्याच्याकडे ह्या 2 प्रोफाइल तुम्हाला दिसतील. जे विद्यार्थी ऑलरेडी नव्याने आहेत, तर त्यांना फक्त इथं पी-आर-एन एलिजिबिलिटी नंबर दिसेल आणि इथं त्यांना ॲक्शन कॉलममध्ये अप्लाय फॉर सर्टिफिकेट हे टॅब दिसणार आहे. तर संबंधित विद्यार्थ्यांनी अप्लाय फॉर सर्टिफिकेट बटनावर काय करायचं आहे? क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथं सविस्तर माहिती दिलेली आहे. आता जे विद्यार्थी ऑक्टोबर-नोव्हेंबर 25 मध्ये पास आउट झाले, त्यांनी इथं अप्लाय 127 रेग्युलर कन्व्होकेशनला अप्लाय करा. जे विद्यार्थी त्याच्या अगोदरच्या एक्झाममध्ये पास आउट झालेले आहेत, त्यांनी सप्लिमेंटरीमध्ये काय करा? क्लिक करा. आता हा विद्यार्थी एप्रिल 25 ला पास आउट आहे, म्हणून मी इथे सप्लिमेंटरीवरती क्लिक करणार आहे. सप्लिमेंटरीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. आता इथे तुमची स्क्रीन जरा थोडीशी छोटी आहे. तर इथे उजव्या बाजूला तुम्हाला 3 डॉट दिसताय. या डॉटवर काय करा? क्लिक करा. नंतर थोडंसं खालती स्क्रोल करा. इथं बघा झूमच्या ठिकाणी 100% दाखवलेलं आहे. तिथं काय करा? मायनस किंवा मिनिमाइज करत चला. तुम्ही मिनिमाइज केलं, इथे बघा मी 67% पर्यंत आलेलो आहे. मिनिमाइज केल्यावर मला या ठिकाणी बघा हे इन्स्ट्रक्शन पूर्ण पद्धतीने दिसले आणि इथं एक चौकोन बॉक्स मला दिसलेला आहे. या चौकोन बॉक्सला काय करा? टिक करा. त्या चौकोन बॉक्सला तुम्हाला टिक करण्यापूर्वी तुम्ही इथं मराठी इन्स्ट्रक्शन किंवा इंग्लिशमध्ये जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, ते काळजीपूर्वक तुम्ही वाचले पाहिजे. ओके. त्यानंतर इथे चौकोन बॉक्सला क्लिक केल्यानंतर इथे शेवटी तुम्हाला अप्लाय बटन दिसणार आहे. त्या बटनावर क्लिक करा. अप्लाय बटनावर क्लिक केल्यानंतर इथे बघा आता तुम्हाला खूप छोट्या अक्षरामध्ये इथं माहिती दिसून येईल. त्याकरता काय करा पुन्हा इथे 3 डॉट दिसतात. त्या 3 डॉटवर क्लिक करा. तिथं तुमचा फॉन्ट 100 साइजपर्यंत घेऊन जा. आता बघा इथे तुम्हाला पी-आर-एन नंबर दिसतोय आणि इथं तुमचं इयर दिसतंय. आता हा विद्यार्थी सप्लिमेंटरीमध्ये अप्लाय करतोय. म्हणजे हा एप्रिल 25चं वर्ष या ठिकाणी इथे सिलेक्ट करणार आहे. त्यामुळे सिलेक्ट कॉलमला क्लिक करा. इथे तुमचे सगळे वर्ष आहे. इथे तुम्ही 2025 सिलेक्ट करा आणि नंतर इथे चेक पी-आर-एन व्हॅलिडेशन या बटनावर क्लिक करायचं आहे. जे विद्यार्थी पी-एच-डी किंवा एम-फिलचा फॉर्म भरत आहे किंवा त्यांना डिग्री सर्टिफिकेट मिळवायचं आहे, त्यांनी पी-आर-एनच्या जागी काय करायचं आहे? इथं सांगितलेलं आहे, पी-आर-एन नॉट ॲप्लिकेबल दॅन प्लीज एंटर 0 अँड कंटिन्यू. इथं पी-आर-एन त्यांनी काय करायचा? 0 म्हणजे 0 टाइप करायचा आणि इथे चेक पी-आर-एन व्हॅलिडिटी बटनावर क्लिक करायचं. ओके. आता आपण या ठिकाणी काय करूया? इथे चेक पी-आर-एन व्हॅलिडिटी बटनावर क्लिक करूया.
क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला समोर सविस्तर माहिती दिसून येणार. तुम्ही जो काही पी-आर-एन नंबर एंटर केला ना, त्याची सविस्तर माहिती तुम्हाला दिसेल. आता इथं संपूर्ण जी काही माहिती जर का तुमची चुकीची वाटत असली, तर इथं सगळ्यात वरती टॉपला तुम्हाला एडिट बटन दिलेलं आहे. त्या एडिट बटनावर क्लिक करा. ओके. अदरवाईज तुम्हाला ही जी काही दिलेली माहिती बरोबर वाटत असली, तर एडिट बटनावर क्लिक करण्याची गरज नाही. आणि एडिट बटनावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला मॅन्युअली भरावं लागणार आहे. ओके. आता आपण इथे पी-आर-एन नंबर टाकूया, सीट नंबर टाकूया, जेंडर मेल, फिमेल जे काही आहे ते बाय डिफॉल्ट सिलेक्ट झालेलं आहे. इथं स्टुडंटचं नेम पूर्ण आलेलं आहे. इथे तुम्हाला मराठीमध्ये पूर्ण नेम टाकायचं आहे, जे तुमच्या डिग्री सर्टिफिकेटवर छापून येणार आहेत. मदर्स नेम ॲज इट इज आहे, तेच मराठीतून इथून टाइप करून टाकायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचं डिग्री सर्टिफिकेट पाहिजेल आहे, ती कंट्री तुम्ही सिलेक्ट करा. म्हणजे एखादा विद्यार्थी असा पण असू शकतो, आता भारतामध्ये नाहीये, तो आता यूएसला आहे किंवा अजूनही दुबईला असेल किंवा व्हॉटएव्हर कुठेही असेल तो जगामध्ये. तर त्यांनी या ठिकाणी ती कंट्री सिलेक्ट करायची आहे. ज्या ठिकाणी त्याला ते डिग्री सर्टिफिकेट पाहिजेल, त्या ठिकाणची कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, पिन कोड हे सर्व त्यांनी काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. ओके. एवढी संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर इथे शेवटी तुम्हाला ॲड्रेस येतो. आता ज्या ॲड्रेसवर तुम्हाला ही डिग्री सर्टिफिकेट पाहिजेल ना, त्याचा पूर्ण ॲड्रेस तुम्ही टाकला पाहिजेल. ओके. म्हणजे एखादा विद्यार्थी आहे ज्या बिल्डिंगमध्ये राहतो, त्या बिल्डिंगचा जसं आपण गृहीत धरा, की एखादी A30 नावाची बिल्डिंग आहे. ओके. A30 नंतर त्या A30 बिल्डिंगला नाव काय दिलंय? सपोज आपण गृहीत धरा मुंडे कॉम्प्लेक्स. ओके. A30 मुंडे कॉम्प्लेक्स आपण गृहीत धरा, की मेन रोडला आहे. तर मेन रोड नंतर आपण त्या गावाचं नाव टाकू शकता. मेन रोड सपोज लासलगाव. ओके. त्यानंतर त्याला तालुका कोणता आला? तालुका निफाड. डिस्ट्रिक्ट कोणतं आलं? जिल्हा नाशिक. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करा पूर्णपणे ॲड्रेस टाका. जेणेकरून तुमच्या घरपोच ते डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला भेटून जाईल. मोबाईल नंबर व्यवस्थित टाका, मेल आयडी व्यवस्थित टाका. त्यानंतर इथे तुम्हाला आता कॉलेजची डिटेल भरायची आहे. तर इथे समोर जर का तुम्हाला जे काही नाव दाखवलेलं आहे, ते कॉलेजचं नाव तुमचं नसेल, तर इथं क्लिक हिअर टू सर्च अँड सिलेक्ट कॉलेज या बटनावर क्लिक करा. जर ऑलरेडी तुमच्या कॉलेजचं नाव या ठिकाणी छापून आलेलं असेल, ज्याच्यातून तुम्ही अंतिम वर्ष पूर्ण केलेलं आहे ते. ओके. तर तुम्हाला नव्याने सिलेक्ट करण्याची गरज नाही. आता या ठिकाणी तुम्हाला कोणतंच नाव दिसत नाही. त्याच्यामुळे इथे आपण क्लिक हिअर टू सर्च अँड सिलेक्ट कॉलेज या बटनावर क्लिक करू. त्या बटनावर क्लिक करा. इथे बघा कॉलेजची लिस्ट येणार आहे. इथे सर्च बटनापाशी जा. इथे तुम्हाला काय करा, सर्च बॉक्समध्ये तुमच्या कॉलेजचा पन कोड टाका. आता तुम्ही तुमचं रिझल्ट बघू शकता किंवा तुमचा ऑनलाईन निकाल असेल किंवा कॉलेजचं हॉल तिकीट असेल, तर त्यामध्ये कॉलेजचा पन कोड असतो. ओके. पी-यू-एन कोड, पन कोड. ओके. त्यामध्ये अहिल्यानगर कॉलेजचे जे काही पन कोड असतात ते CAAA चालू होतात. तर पुण्यातले जे काही आहे कॉलेज तर त्यांना डबल ए-पी या नावाने चालतात. तर जे नाशिकचे विद्यार्थी आहेत त्यांना CAAN अशा नावाने ते पन कोड चालू होता. तर हे जे काही पन कोड असतात ते जवळ-जवळ इथे बघा टोटल 10 अंकाचे हे पन कोड असतात. ओके. आपण या ठिकाणी काय करू? पन कोड टाकूया. जसं की या ठिकाणी बघा मी CAAN 020 150 हा पन कोड टाकलेला आहे. कारण त्या विद्यार्थ्याचा तो पन कोड होता. तो पन कोड टाकल्यावर तुम्हाला सीरियल नंबर आला, कॉलेजचा कोड आला, कॉलेजचा पन कोड आला, कॉलेजचं नेम पण आलं. हे जर का बरोबर असेल तर इथे सिलेक्ट कॉलमला टिक करा. तुमचं जे कॉलेज आहे ते तुम्ही सर्च करू शकता तो पन कोड टाकून. ओके. आता या ठिकाणी आपण सिलेक्ट कॉलमला क्लिक केलं तर ते काय म्हणतात कॉलेज हॅज बीन चेंज सक्सेसफुली. ओके. म्हणजे या ठिकाणी बघा आता कॉलेजचा पण कोड पण आला, कॉलेजचा कोड पण आला आणि कॉलेजचं नेम पण या ठिकाणी तुम्हाला ड्रॉप डाउनमध्ये दिसून येणार आहे. आता आपण फॅकल्टी सिलेक्ट करू, कोर्स सिलेक्ट करू. ओके. जसं की हा विद्यार्थी कॉमर्सचा आहे म्हणून त्यांनी कॉमर्स फॅकल्टी सिलेक्ट केली. त्याच्यानंतर इथे कोर्सला क्लिक करू. कोर्समध्ये तुम्हाला जसं कॉमर्सच्या अंतर्गतले येणारे विविध कोर्सच्या ड्रॉप डाउन लिस्टमध्ये दिसतील. इथं त्याचा बी-कॉमचा कोर्स आहे म्हणून ते या ठिकाणी बी-कॉम सिलेक्ट करणार आहे. जसं की बघा फॅकल्टी कॉमर्स, कोर्स नेम बी-कॉम, पासिंग मंथ त्याचं एप्रिलच होतं म्हणून एप्रिल आलं. इयर 25 होतं ते आलं. त्याला ग्रेड ग्रेड आहे म्हणून ग्रेड आला. डिलिव्हरी टाइपमध्ये तुम्हाला बाय पोस्टच ऑप्शन आहे. त्यावर क्लिक करा. आता सगळ्यात शेवटी तुम्हाला अंडर क्लास इम्प्रूव्हमेंट असा टॅब दिसेल. अंडर क्लास इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, की बघा काही विद्यार्थ्यांना मार्क सपोज तुम्ही रेग्युलर परीक्षा देताय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क कमी पडले, तर तुम्ही तुमचा क्लास इम्प्रूव्हमेंट करता. पुन्हा तो काय करता त्याची परीक्षा देऊन तुमच्या पर्सेंटेजमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करता. त्याच्या माध्यमातून तुम्ही पास आउट झाले असेल, तर तुम्ही या ठिकाणी इथं चौकोन बॉक्सला क्लिक करायचा. अदरवाईज क्लिक करण्याची गरज नाही. डायरेक्ट सबमिट बटनावर क्लिक करा. जर क्लास इम्प्रूव्हमेंट मधून पास आउट झाले तरच तिथे टिक करा. अदरवाईज करू
नका. आता काय करा, सबमिट बटनावर क्लिक करा. मी सगळी माहिती भरली. आता सबमिट बटनावर क्लिक करणार आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक वॉर्निंगचा मेसेज येतो. डू यू वॉन्ट टू सबमिट? तर तिथे ओके बटनावर क्लिक करा. ओके. आता काय येतो? सक्सेसचा मेसेज येतो आणि ते माहिती सांगतात, प्लीज अपलोड डॉक्युमेंट्स. या ठिकाणी क्लोज करा. इथे चूज फाईलमध्ये जाऊन तुम्ही काय करा, पी-डी-एफ साइजमध्ये ती फाईल सिलेक्ट करा. ओके. या ठिकाणी बघा मार्क लिस्ट म्हणजे अंतिम वर्षाचं मार्क लिस्ट तुम्हाला अपलोड करायचं आहे. ते इथे सिलेक्ट करा आणि इथं अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करा. अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनची डिटेल्स तुम्हाला बघायला भेटेल. इथं तुमचा ॲप्लिकेशन नंबर, सीट नंबर वगैरे सगळी माहिती भेटेल. इथं शेवटी तुम्हाला 3 ऑप्शन आहे. पहिला आहे एडिट ॲप्लिकेशन. बघा समोर जर का इथं उल्लेख केलेली माहितीमध्ये काही तुम्हाला तफावत वाटली, कुठेतरी चूक झाली, काय म्हणते त्याला आकार, उकार, काना, मात्रा चुकला किंवा स्पेलिंग मिस्टेक झाली ॲड्रेसमध्ये, मोबाईल नंबर बदलायचा वगैरे, वगैरे. तर इथे तुम्ही एडिट ॲप्लिकेशन बटनावर जाऊन तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्हाला मार्क लिस्ट आहे. तिथं तुम्हाला व्ह्यू दिसेल आणि एडिटचा पण तुम्हाला दिसेल. रिअपलोड जर का करायचं असेल, कदाचित काही विद्यार्थी चुकून दुसरंच मार्क लिस्ट अपलोड करतात. तर या ठिकाणी त्यांनी काळजीपूर्वक बघायचं की व्यवस्थित अपलोड केलं आहे का नाही. ओके. इथं आपण व्यवस्थित अपलोड केलेलं आहे. आता जर का सगळ्या माहिती बरोबर असेल, तर लास्टला इथे उजव्या कॉलमला तुम्हाला प्रोसीड टू पे बटन दिसेल. त्या बटनावर क्लिक करा. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे आता तुम्हाला ऑनलाईन पेमेंट सिस्टम जनरेट होईल. तर इथे बँक ऑफ महाराष्ट्र दिसेल. त्या बटनावर क्लिक करा. प्रोसीड बटन दिसेल. पेमेंट करा. तिथे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, यू-पी-आय वगैरे असे ऑप्शन दिसेल. यू-पी-आय बटनावर क्लिक करा. समोर जो काही क्यूआर कोड दिसता तो तुम्ही तुमच्या फोनपे, Google पेच्या माध्यमातून क्लिक करा आणि तो काय करा तुम्ही व्यवस्थितरित्या ऑनलाईन पेमेंट करा. ऑनलाईन पेमेंट झाल्यानंतर इथे तुम्हाला सर्टिफिकेटचा डॅशबोर्ड दिसेल. इथे तुमचा ॲप्लिकेशन आयडी, पी-आर-ए नंबर, सीट नंबर, तुमचं पूर्ण नेम, ॲप्लिकेशन टाइप दिसेल, रेग्युलर का सप्लिमेंट, पेमेंटचं स्टेटस सक्सेसफुल दिसेल. ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म दिसणार आहे. हा फॉर्मवर काय करा, क्लिक करून किंवा प्रिंट आउट करून ठेवा. तुमच्या मेलवर पाठवून ठेवा किंवा कुठेही तुमच्या मित्र पाठवून ठेवा. जेणेकरून जर विदिन टायमिंगमध्ये तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट आलं नाही, तर तुम्हाला विद्यापीठात हे ॲप्लिकेशन सबमिट करून तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट मिळवता येणार आहे. इथं ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन येतील. फॉर्म सबमिट सक्सेसफुली, नंतर डिग्री सर्टिफिकेट सेंड टू स्टुडंट वगैरे, वगैरे असं ॲप्लिकेशनचं स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म भरायचा आहे. आता इथे तुम्हाला लेफ्ट साइडला तुम्हाला स्टुडंट सर्टिफिकेट होम, स्टुडंट डॅशबोर्ड, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. म्हणजे तुम्ही अप्लाय केलं आणि जर तुम्हाला सर्टिफिकेट भेटलं नाही, तर तुम्ही या मेल आयडीवरती मेल करू शकता कॉलेजच्या वेब मेलवरून. ओके. किंवा संपर्क नंबर पण दिलेला आहे. त्या नंबरला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म कसा भरावा आणि त्या संदर्भात सविस्तर माहिती बघितलेली आहे. तुम्हाला जर का पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत आणि बाकीच्या सर्व महत्त्वाची माहिती मिळवायची असेल विविध बाबींबाबत, तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला जर का हा फॉर्म भरायला काही अडचण येत असेल, तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. चॅट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवीन-नवीन माहिती जर का मिळवायची असेल, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका. त्या विषयांवरती आपण नव्याने व्हिडिओ बनवूया. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.